गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ। जेमतेम आता 6 वाजलेले आहेत आणि आमची झोप मस्त झाली। रात्री हवा पण होती आणि निवांत अशी झोप होऊन उठलो। आता आम्ही जाणार इकडे चाय प्यायसाठी पहिल्यांदा। आणि आमच्या प्रणय भाऊचा नवीन सेटअप तयार झालेला आहे इकडे नॉनव्हेजसाठी। फक्त हा नॉनव्हेज आहे इकडे। व्हेजचा मोमोजवाला अलग राहील आणि जेमतेमानं 4-5 दिवस झाले नागपूरमध्ये होता। लवकरच आपल्या सगळ्या मूलवासियांच्या सेवेत येणार आहे। फक्त याच्यात तुम्हाला ते चिकनवाले आयटम भेटतील, म्हणजे तंदुरी चिकन असे, फ्राईड चिकन आहे, चिकन लॉलीपॉप आहे, असे विविध ते प्रकार त्याच्यात भेटतील। मोमोज चिकनवाले भेटतील। ते त्यासाठी अलग सेटअप आम्ही लावला आहे। आता बनवून तयार आहे, त्याचं उद्घाटन व्हायचं आहे त्याचा रितसर उद्घाटन आमचे बबलू भाऊ करणार आहे। कारण की ते चिकन खात असतात, मी काही खात नाही, मी फक्त मोमोज खात असतो। जेमतेम सकाळची 8 वाजले आहे। आम्ही श्रमदान करत आहोत। आज इकडे गड्डा बिड्डा खोदलं JCBनं, पण आता माती हातानं भरायला लागत आहे। आणि पाईपलाईन आपली गेली आहे 300 नाही 33 kV नाही का, म्हणून आम्ही आज लाईन टाकला होता। आणि रोजगार हमी काम कमी चालू आहे। बबल्या गड्डा मारला JCBनं आणि आता बुजवायचं काम। बबल्या तू JCB चालवलास का? JCB तू चालवला? हां, बबल्या JCB चालवलो आणि आता गड्डे बुजवायचं काम आम्ही करत आहोत। चायबी पेलो आता प्रणय चाय पाजला। बबल्या पाजला का? हो गावाली चाय पाजला आज मलबूत दिवसांतो। आणि आता श्रमदान आमचा झाला इकडचा, म्हणजे इकडून आमची भाऊ इकडं मोमोजचा दुकान आहे तो निळावाला, त्याचं काम कष्टकरी मित्र आहेत हे बबलू भाऊ। आणि यांचे मालक पण आता येऊन गेले, म्हणजे सुपरवायझर आमचे निर्मल कपडा बाजारचे सुपरवायझर आमचे बबलू भाऊ। बबलूची झोप झालेली आहे मस्त। आणि आता तो चाय पाजण्यासाठी मला तिकडे नेत आहे। आता कॉफी पाजतो का चाय माहीत नाही आता। आमची सकाळची भ्रमंती चालू आहे ना। आता आम्ही चंद्रपूर गडचिरोली रोडला आहे इकडे। आता इथं थांबून थोडा फोटोशूट केला। सकाळचा प्रवास आम्ही इकडून सुरू केला आणि आता आम्ही इकडे जात आहे, थोडा फिरून येणार आहे। कारण की सकाळी फिरल्यानं चांगला राहते। आज थोडा वेळ पण आहे, तर आम्ही आता निघलो जंगल भ्रमंतीसाठी। चंद्रपूर मूल राष्ट्रीय महामार्ग आहे आणि सध्या आम्ही इथे थांबलो आहे किलोमीटरच्या खांब्याजवळ। सध्या आम्ही बाईकने प्रवास करत आहे। आता बाईकने आम्ही समोरचा प्रवास आता इकडे करणार आहे। सकाळची एकदम मस्त आहे। सध्या आपण गायमुख पर्यटन जंगल सफारीचा गेट जो झाला आहे जाणाऱ्याच्या आधी, तो लवकरच पर्यटकासाठी चालू होणार आहे। जस्ट आम्ही सकाळची भ्रमंती करत असताना इकडे फिरत आलो आणि जेमतेम थोडी तयारी झाली आहे। इकडे गेट बनला आहे आणि इकडे तिकीट घर आहे, तिकडे बसण्याची व्यवस्था आहे, संडास बाथरूम पण तयार आहे तिकडे, टॉयलेट। आणि असा हा एक जंगल आहे, पण अजून जंगलातली आपण इकडची सफारी केली नाही। पण सायडिंग आहे किंवा नाही हे पण अजून आपल्याला माहीत नाही, पण असू शकते काही इकडे जंगल सफारी होऊ शकते। अशा पद्धतीने आपला हा नवीन गेट आपल्या सगळ्यांसाठी चालू होणार आहे आणि लवकरच म्हणजे आपण इकडची आनंद घेऊ शकतो आपण जाणाऱ्याच्या जवळचा। आणि इकडच्या युवकांना असेल रोजगार भेटेल, त्यांच्या जिप्स्या चालल्या पाहिजे यासाठी पण सगळेजण प्रयत्नशील असतात। म्हणजे रोजगाराचा एक प्रश्न आहे। इथे बसण्याची व्यवस्था इकडे केलेली आहे, एक फ्रीजर आहे आणि आपण तिकीट काउंटर इकडे मस्तपैकी काठीच्या अंदर बनवलेलं आहे। आणि आहे आता जेमतेम ठीकठाक सगळं तयारी लगभग झालेली आहे। आणि हा आपला इकडचा हा परिसर आहे।
कृत्रिम आम्ही आता जानाड्याच्या तलावात पोहोचलो आहे सकाळी. आत्ताचा वातावरण मस्त राहते, पण हवा पण सुटली आहे मस्तपैकी, पण एकदम निवांत आहे. काही दिसला का? सकाळी सकाळी मस्त प्राणी येत असतात पाणी पिण्यासाठी, काही दिसत नाही. मागे पाहू शकतो पुरं प्लेन तलाव आहे, काहीच नाही. पुरं हवा येतं फक्त निवांत. माझी केस उडत आहे कशी रुद्रावाणी आणि काहीच नाही तर सकाळी वाघाची सायटिंग होती असं ऐकलं होतं, पण आता इथं काहीच दिसत नाही. बरं वाटतं सकाळची हवा नाही शरीर. हा आमचा सगळं ताडोबाचं जंगल आहे. इकडून ताडोबा सुरू होते. इकडे चांगली सायटिंग राहते. रान डुकरं बिकरं इकडच्या साईडला जास्त असतात आणि याच्या मागे पानवट आहे, तिथे चांगला सेटिंग असते. प्राणी वाघ पाणी प्यायसाठी येत असतात. आणि त्या दिवशी आम्ही आलो तर तिकडे वाघाची सेटिंग झाली होती आम्हाला. इकडून त्रास झाला तो आणि आतमध्ये गेला. हरणं बिरणं निघले होते भरपूरशी. संध्याकाळची चांगली सेटिंग राहते. तसा आमचा हा जाणारा तलाव आहे. कुणाला माहीत आहे, कोणी इकडचे खूप जण येतात नाही येत, पण सकाळी वाघाची इकडे सायटिंग होती, म्हणजे इकडच्या मागच्या गड्ड्यामध्ये असं आहे. आणि हा सगळा ताडोबाला लागलेला जंगल आहे. म्हणजे आम्ही एक म्हणजे नशीबवान आहोत की ताडोबाला लागलेला जंगल आमच्याकडे आहे. भरपूरसे प्राणी आहे, पण एक त्याच्यात मानव आणि प्राणी हा एक संघर्ष खूप मोठा आमच्या क्षेत्रात आहे. कारण की इकडे लागलेलं जंगल असेल, शेत्या आहेत, कारण की इकडे जंगलाला लागून तलावाच्या खाली असलेली शेती. फिरून आलो आता आणि आता मला लागले भूक. आता मी खाणार आहे मसाला ओट्स बनवणार आहे घरी, कारण की मी हरवडी बनवत असतो आणि मला बहुत आवडते मसाला ओट्स. आणि त्याच्यात मी टमाटर कांदा टाकीन, लसूण थोडासा, आणि एक नंबर टेस्ट बनवत असतो. आणि हरवडी आणून ठेवून देतो घरी. सूप असेल हे ते, आणि एक नंबर टेस्ट लागते. आता याची प्राईस 17 रुपये झाली. 15 रुपयाला होता, आता 17 रुपये झाली आहे. आणि हा स्वीटवाला टमाटरवाला पण मिरची कांदा कापून घेऊ आणि मग बनवू मसाला ओट्स. काहीच करत नाही, नुसतं गेम खेळत राहते. मसाला ओट शिजत आहे आता थोड्या वेळानं. मस्तपैकी बनला आहे. आता सांबार बिमार टाकलाय, बनवून तयार आहे. आता उकडी आली आहे थोडीफार, आणि नंतर आता आपण आस्वाद घेऊच, कारण की मसालाचा हेल्दी असते. जास्त तेल राहत नाही याच्यात. आपण तेल पण नाही टाकलं तरी होते. पाण्यात टाकून बाकी व्हेजिटेबल टाकून द्यायचं आणि मस्तपैकी खायचं एकदम आरामशीर. याचा ज्यूस सारखं पण आपण बनवून, म्हणजे पातळ पण बनवू शकतो पेशंटसाठी. छान आहे मसाला ओट्स. आपण घरी खाल्लं पाहिजे रोज सकाळी. 2 जणांसाठी होऊ शकते एवढा त्याच्यात आहे. आणि एकदम गाढा पण आपण सोजीसारखा पण बनवू शकते. आणि एकदम टेस्ट आहे. आता मस्त टेस्ट झाली आहे आणि खाऊन बघितलं मी थोडा. टँकचं पाणी पण साफ केलं, फिल्टर साफ केले, आणि याची मच्छीची आंघोळ पण करून दिली मस्तपैकी मीठ लावून. आणि ते सगळं मिठाने त्यांचं सगळं साफ होत असते. सलाड बनवून तयार आहे आणि पूर्ण असं गरम आहे एकदम. त्याचा आस्वाद आता मी घेतो कसं बनलाय.
एकदम मस्त बनला आहे. तिखट झाला आहे थोडा. आता याच्यात थोडं मीठ टाकायला लागेल. मीठ कमी टाकलं होतं कारण की मला अंदाज येत नाही. आणि सकाळी बघणार मी बातम्या ABP माझा. त्याच्यानंतर आंघोळ बिंघोळ करून तयार होऊन अजून जाणार आहे मी बाहेर. आणि फिश पण आता बाहेर आपण मागून बघू शकता. यांची पूर्ण मीठ लावून, म्हणजे मीठ लावलं तर चिकटपणा बाहेर निघत असतो. त्याच्याने जास्त त्यांची लाईफ वाढत असते. आणि गेल्या 3-4 वर्षापासून माझ्याकडे सगळ्या फिश आहेत. ते आता 2 वाजले. आता मी चाललो चांबोशी चौकात, कारण की तिकडे आला RTO फोन आला होता. त्याच्यामुळं आता मी उठलो झोपून. बाहेर एवढी उन्हा इच्छा होत नाही, पण आता का कर मजबुरीत जावं लागते. पाहा लागते गाड्या, कारण की इकडून तिकडून येत असतात सगळ्या मित्रांच्या गाड्या. RTचं लोकेशन पाहून टाका लागते, नाही तर काय कारण वगैरे झाडं सोपवते माझ्या. त्याच्यामुळं आता मी चाललो बाहेर. आता बहुत ऊन आहे. झोपेत होतो, आता झोपून उठून चाललो मी. सगळ्या गाड्या ठेवून आहे. स्प्लेंडर आहे का ठेवून. बाहेर ऊन पाहू शकता किती आहे टेम्परेचर. आता 42-43 वर गेला असेल. बरं झालं आज गाडी ठेवायची जागा इकडे, नाही तर हिची पुरी सीट अशी गरम येते. मग विचार बसल्यावर मग मागची बी सीट आपली बसायची सीट बी पुरी गरम येते. टेम्परेचरमध्ये आता मी बाहेर निघलो आहे. आता जाणार नाक्यावर. आता मी चांबोर्शी नाक्यावरून बसलो आता इकडे राखत, कारण की टेम्परेचर बी भरपूर आहे. संजू भाऊ बी आहे. आणि बसला होता गाड्या राखत इकडे. आता का करू नका, उपाय नाही दुसरा, करायला लागते मोठं पाण्यासाठी. अशी परिस्थिती आहे. चांगली फॉर्च्युनर घेतो मग आता. मग कधी स्वप्न पूर्ण होईल का समजत नाही, पण होईल लवकरात लवकर. लवकर बघा, रोज बघा. आमचा चॅनल मोनोटाईज झाला पाहिजे. मोनोटाईज झाला पाहिजे. मी ब्लॉगर बनणार आहोत. बोलणार आहोत. असं आहे. आज आमची आंघोळ बिंघोळ झाली. आता आम्ही चाललो दुकानात. तू का खाणार आहे तिकडे अजून? माझा अजून मोमोज बी खाणार आहे तिकडं. खाण्याचा मंचुरियन एवढा खाशील होते का खाना? आता आपण जाणार आहोत कशाना? बाईकने जाणार आहोत. आम्ही चाललो आहोत दुकानात बाईकने. काढलं ना तू? खेळला का? हॅलो, कोणता? इको पार्क. हां, आम्ही आता इको पार्कमध्ये आलो. बाला झुलला का तू? नाही झुलला? काहून? गर्दी आहे. अरे कसं? आम्ही गार्डनमध्ये आलो, फिरलो म्हणा, पाणी पिलं आणि इथं आराम करत बसलो आहे. अजून नवीन खेळणे लागत आहे तिकडे. छान आहे गार्डन. आवडला का? हां, आता कलर मारले नवीन. हां, त्याच्यामुळं. कोणी त्या घसरपट्टीवर जाते का आता? काय नात घे लवकर ये. बरोबर नाही हे. ऑफिसमध्ये आलो. आज दोन्ही रेसिपी धुवासाठी आल्या. ही कंपनीतला एक बाहेर चालते आणि त्यांची आज वॉशिंग चालू आहे दोन्ही याची. आणि आता हिचा रेडिएटर फुटला आहे, उद्या खोला लागेल. तिची आज वॉशिंग चालू आहे. ते तिकडे दुसऱ्या कामात लागलेली आहे आता. आणि सगळं वॉशपूश करून सगळ्या गाड्या आहे चालू आहे. सगळं बड्या काम चालू आहे. अजून टोकल्यान घ्यायचे आपल्याला लवकरच.